बातमीपत्राची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये जप्त एमडीचा मुद्देमाल न्यायालयात नेणं शक्य नसल्यानं न्यायालयात पोलीस हेडक्वार्टरमध्ये 1700 किलो एमडीचा पंचनामा करण्यासाठी तपासण्यासाठी स्वतः येणार आहे। पुणे पोलिसांच्या इतिहासात फार क्वचित अशा प्रकारे थेट न्यायाधीशच मुद्देमालाची तपासणी करण्यासाठी येणार आहेत। या 1700 किलो एमडीचा पंचनामा होणार आहे। इतिहासात प्रथमच हा पंचनामा करण्यासाठी न्यायालय पोलीस हेडक्वार्टरमध्ये येणार आहेत आणि 1700 किलो एमडीचा पंचनामा करण्यासाठी स्वतः न्यायालय येणार आहे। या मुद्देमालाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। पुणे पोलिसांनी ड्रग्सच्या कारवाईमध्ये तब्बल 1800 किलोपेक्षा जास्त ड्रग्स जप्त केले। वेगवेगळ्या ठिकाणाहून हे जप्त करण्यात आलं। सुरुवातीला विश्रांतवाडीला गोडाऊनमध्ये 1 किलो, त्यानंतर 55 किलो, सांगलीला 140 किलो जवळपास आणि कुरकुमच्या कारखान्यामध्ये 617 किलो जे ते मेफेड्रेन मिळालेलं होतं। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरचा मुद्देमाल जो आहे तो आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींच्या अटकेनंतर मुद्देमाल जो आहे तो न्यायालयासमोर न्यावा लागतो। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास आजच्या घडीला 950 किलो मेफेड्रेन जे ते पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। तर उरलेलं 970 किलो जे ते ट्रान्झिटमध्ये म्हणजे दिल्लीहून निघालेल्या कंटेनरमध्ये तो मुद्देमाल आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरचा हा मुद्देमाल जो आहे तो न्यायालयात नेता येत नसल्यामुळे आज पुणे पोलिसांनी थेट न्यायालयालाच पोलीस हेडक्वार्टरमध्ये बोलवलंय, जिथं हे मेफेड्रेन जे आहे जप्त केलेलं मेफेड्रेन, त्याचा पंचनामा, त्याची इन्व्हेंटरी, या सगळ्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जाईल आणि त्यासाठीचा डिस्प्ले जो आहे तो हेडक्वार्टरमध्ये तयार करण्यात आलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे प्रीमियम क्वालिटीचं एमडी मेफेड्रेन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या ठिकाणाहून। या सगळ्या ठिकाणांचे पंचनामे असतील किंवा कुठल्या ठिकाणी किती मेफेड्रेन मिळाले या सगळ्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जाईल। फार कमी गुन्ह्यांमध्ये या अशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते केलं जातं। एरवी अनेकदा गुन्हे घडतात, या गुन्ह्याचा मुद्देमाल जो आहे तो न्यायालयामध्ये समोर ठेवला जातो डायसवरती। मात्र या गुन्ह्यामध्ये विशेष विनंती करण्यात आली न्यायालयाला आणि न्यायालय इतका मोठा मुद्देमाल जो न्यायालयात आणणं अशक्य आहे। दुसरी गोष्ट त्याची सुरक्षा जी आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्यामुळे पोलिसांनी अत्यंत काटेकोर बंदोबस्त जो आहे तो पोलीस हेडक्वार्टरमध्ये ठेवला आहे। केवळ बंदोबस्तच नाही तर अगदी CCTV सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे जो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पंचनामा ज्याचा करण्यात आला आहे, डिस्प्ले करण्यात आलेला आहे, यापैकी कुठलाही मुद्देमाल गहाळ होऊ नये याची सुद्धा खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे। आतापर्यंत जवळपास 8 पेक्षा जास्त आरोपी अटक करण्यात आलेत। दिल्लीहून आरोपी जे आहेत ते सुद्धा काल रात्री उशिरा विमानानं पुण्याला आणण्यात आले। इथं अटक असलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे। वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत या सगळ्या यंत्रणा या चौकशीमध्ये सहभागी झालेत आणि आज सकाळी नवीन माहिती मिळाली आहे त्यानुसार संदीप धुनिया जो या रॅकेटचा मास्टरमाइंड आहे त्याच्या विरोधामध्ये इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस सुद्धा जारी केलेली आहे। त्याच्यामुळे पुणे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेल्या या तपासात केवळ कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याच बाजूला ठेवण्यात येत नाही आहे, तर अनेक तपासाचे वेगवेगळे कंगोरे जे आहेत ते समोर येत आहेत। पहिल्यांदा असं घडत असेल, न्यायालय स्वतः उठून मुद्देमालाची तपासणी करण्यासाठी पोलीस हेडक्वार्टरमध्ये येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।